कामावर गेल्यावर मॅडमना विचारलं, "मॅडम नाश्त्यासाठी काय बनवू?" तर मॅडम म्हणतात, "रीमा काहीतरी वेगळं बनव. पोहे, उपमा, शिरा, डोसे, चिला हे सगळं खाऊन खूप कंटाळा आला आहे. सँडविचेस वगैरे पण खूप खाल्लं आहे. तर काहीतरी टेस्टी हेल्दी बनव आणि असं बनव की ते झटपट रेडी होईल." नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी ह्या घरामध्ये स्वयंपाकाचं काम करते आणि आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते. ही आहे गोली इडली. मस्त अशी टेस्टी आणि झटपट बनणारी ही गोली इडलीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे. त्यामध्ये आपण पोळी चटणी टाकणार आहोत. पोळी चटणीमध्ये गोली इडली मस्त असा तडका आणि कॉम्बिनेशन होणार आहे. तर त्याची रेसिपी पटकन दाखवते. गॅसवर पॅन ठेवलं, पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलं, 1 चमचा मोहरी टाकली, त्यानंतर खूप सारा कढीपत्ता टाकला, त्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ टाकली आणि 1 चमचा चणा डाळ टाकली. छान परतून घेतलं. तुम्ही बघू शकता चांगला रंग ब्राऊन येईपर्यंत उडदाच्या डाळीला आणि चण्याच्या डाळीचा रंग ब्राऊन येईपर्यंत छान परतून घ्यायचं. त्यानंतर 1 वाटी पाणी टाकायचं आणि लक्षात ठेवायचं, ज्या वाटीने आपण 1 वाटी पाणी टाकलेलं आहे त्या वाटीनेच आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामुळे वाटी बदलायची नाही, तेच माप ठेवायचं. तर माझ्याकडे 1च वाटी तांदळाचं पीठ होतं, त्यामुळे मी म्हटलं की मॅडम हे एवढंच होईल. तर मॅडम म्हटलं ठीक आहे, मला भूक लागली आहे, माझ्यापुरतं झालं तरी बस झालं. मग सरांना काय सँडविच केलं तरी चालेल. 1 वाटी तांदळाचं पीठ निघालं, मग त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलं, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं, चिली फ्लेक्स टाकला, ओरिगॅनो टाकला आणि मस्त पाणी उकळू दिलं. पाणी छान उकळल्यानंतर ह्यामध्ये असं चमच्यानी हलवत हलवत 1 वाटी जे पीठ होतं ते मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. हे मिक्स करताना गॅस बंद करून आपल्याला हे बॅटर ह्या पाण्यामध्ये म्हणजेच या पॅनमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं छान मिक्स झाल्याच्या नंतर ना आपण परत 1 मिनिटासाठी गॅस पेटवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता बरोबर 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी बरोबर लागतं, काही जास्त पाणी लागत नाही आणि हे पीठ छानपैकी मिक्स होतं. छान हलवून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 1 मिनिटासाठी आपण गॅस चालू करणार आहोत आणि मग आपलं हे पीठ रेडी होतं. तर हे बघा, असं हे जेव्हा मिक्स झालं तेव्हा मग मी त्याच्यावर आता झाकण ठेवलं आहे आणि मग मी गॅस चालू केला आहे 1 मिनिटासाठी आणि 1 मिनटं झाल्याच्यानंतर बरोबर हा गॅस बंद करायचा, नाही तर आपलं पीठ खाली जळून जाईल. त्यानंतर ना मी झाकण काढलं 5 मिनटानंतर आणि छान हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. अजून पण वाफा निघत आहेत, म्हणजे आपलं पीठ अजून जरासं गरमच आहे. खाली उतरवून घेतलं. आता आपण हाताने हे छान मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं आपण जसं भाकरी करताना पीठ छान मिक्स करून घेतो ना, तसं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं गरम लागेल, मला पण गरम लागत होतं. त्यानंतर मी चमचा घेतला आणि छान हे असं मोकळं मोकळं केलं. हाताला थोडंसं तूप लावलं आणि हे छान पीठ मी आपण जसं पीठ मळतो तसा पीठ गोळा करून घेतला. छान मसळून घ्यायचं. तुम्ही जेवढं छान मसळाल ना तेवढे आपले ही गोली इडली आहे ती सॉफ्ट होणार आहे. तुम्ही ह्याआधी गोली इडली बनवली आहे का? जर नसेल बनवली ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. तर चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकणं एवढं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही नॉर्मल आपलं बनवलं आणि ते फोडणीमध्ये पाणी टाकल्याच्यानंतर मीठ टाकल्याच्यानंतर आपलं तांदळाचं पीठ टाकायचं आणि मस्त असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ज्या साईजची तुम्हाला गोली इडली बनवायची त्या साईजचे गोळे करून घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही, मी छानपैकी पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर एका साईजचे गोळे करायला सुरुवात केली. आधी मी सगळे एका साईजचे गोळे करून घेतले आणि त्यानंतर हाताने गोल 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 फिरवून ते गोळे तयार केलेले आहेत. तर खूपच झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये मी मॅडमसाठी हा नाश्ता रेडी केला. पोळी चटणी तुम्ही ऐकलीच असेल, साऊथ इंडियन स्पेशल ही पोळी चटणी आहे. ती पोळी चटणी मी इथे फोडणीमध्ये टाकणार आहे. पोळी चटणीची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. पोळी चटणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण की ह्या घरामध्ये नेहमी लागते. त्यामुळे मी एकदाच बनवून ठेवते, डबा भरून ठेवते पोळी चटणीचा आणि ती चटणी मग मी इथे वापरणार आहे. आणि पोळी चटणी बनवून ठेवली ना की ती चांगली 10-15 दिवस राहते आणि आपल्याला जेव्हा पण पाहिजे आपण खाऊ शकतो. डोश्याबरोबर, इडलीबरोबर, गोळी इडलीबरोबर, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. खूपच टेस्टी बनते आणि झटपट होते ही पोळी चटणी. तर अशा प्रकारे पटापट गोळे करून घेतले आणि त्यानंतर तुम्ही कुठली पण प्लेट घेऊ शकता. इथे मी काय केलं आहे, इडलीचंच भांडं ठेवलं आहे, त्याच्यात पाणी ठेवलं आहे आणि गरम करायला ठेवलं आहे आणि जे मिनी इडलीचं असतं ना साचा, त्याला तूप लावून घेतलं आहे. की तुम्ही तेलाने, तुपाने, बटरने कशानेही ग्रीस करू शकता. मी इथे तूप लावलेलं आहे आणि जे आपण ही गोली इडली बनवलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये ठेवत आहे. तुम्ही जर प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि आपण एक वाफ काढून घेणार आहोत.
वाफ 5 ते 7 मिनटं आपल्याला वाफ छान काढून घ्यायची आहे फास्ट गॅसवर. आणि हे मी आता वाफवायला ठेवणार आहे आणि वाफवल्यानंतर ही एकदमच सॉफ्ट स्पंजी अशी होणार आहे. तर ते तुम्हाला पुढे दिसेलच बघायला. तर बघू शकता तुम्ही ही आपली गोली इडली आहे जी मी ठेवलेली आहे गॅसवर. एकच वाटी पीठ होतं, अजून जर थोडंसं पीठ असतं तर मस्त असं सगळं भांडं भरून अशा गोली इडल्या झाल्या असत्या. तर हे आपलं वाफवून झालेलं आहे. वाफवून झाल्याच्यानंतर 7 मिनटं मी हे वाफवलेलं आहे. वाफवल्यानंतर मी हे काढलं आहे तर तुम्ही बघू शकता. बघा किती सॉफ्ट आहे, एकदम स्पंजी आहे. असं हाताने दाबलं ना की आता स्पंजसारखं दाबलं जातं. एकदम सॉफ्ट आपली ही गोली इडली बनून तयार आहे. तर आता ही आपली गोली इडली रेडी झाली आहे. तर पटकन आपण आता ह्याला तडका देऊया. तर अशी खूपच झटपट तुम्ही असं पण खाऊ शकतात. घरात जर लहान मुलं असेल तर तुम्ही त्याला असं पण देऊ शकता. पण जर तुम्ही ह्याला पोळी चटणीचा तडका दिला तर माय गॉड, हे तुम्ही एका वेळेस लगेचच सगळं संपवून टाकाल. कारण मी मॅडमना भूक लागली म्हणून पटकन हा नाश्ता बनवला आणि मॅडमनी 10 मिनटाच्या आत बोलले मला आतमध्ये किचनमध्ये येऊन, "रीमा खूप टेस्टी झालेली गोली इडली." म्हटलं चला आता ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलीच पाहिजे. तर मी इथे पॅन ठेवलं आहे तापायला. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी आणि कढीपत्ता साऊथ इंडियन डिशची जान असते. तर इथे मी बघा मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकली. मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर मग तिचा कडवटपणा लागतो, तोंडात येतो. जर आपण मोहरीचा वापर साऊथ इंडियन डिशमध्ये जास्त करत असू तर चांगली अशी मोहरी उडली पाहिजे, तेव्हाच मजा येते. तर मोहरी तडतडल्यानंतर मस्त कढीपत्ता पण फ्राय झाला आहे. तर आपण ही आपली गोली इडली पॅनमध्ये टाकत आहोत आणि मग पॅनमध्ये टाकल्यानंतर ह्याच्यावर आपण जी पोळी चटणी बनवलेली आहे ती आपण टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी 1 ते 1.5 चमचा पोळी चटणी टाकलेली आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही, नाहीतर आपले ते पोळी चटणीची जी चटणी आहे ती जळून जाईल. बारीक गॅसवर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मला इथे असं वाटलं की मी 1 चमचा अगोदर टाकलं पोळी चटणी, त्यानंतर ना अजून अर्धा चमचा टाकावं असं मला वाटलं, म्हणून मी पुन्हा अर्धा चमचा पोळी चटणी इथे टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण डब्यामध्ये अर्धा चमचाच होता. म्हटलं आता एवढंसं ठेवून काय करू, तर ती पण टाकून देते. असं मिळून मी 1.5 चमचा इथे पोळी चटणी टाकली. छान मिक्स करून घेतलं. आपल्याला इथे मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण पोळी चटणीमध्ये ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे आणि गोली इडलीमध्ये आपण अगोदरच मीठ टाकलेलं आहे. तर आपली गोली इडली आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे पोळी चटणीमध्ये. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची की तयार आहे आपली गोली इडली. तर पोळी चटणीमधली गोली इडली एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट करा हां की रीमा डिश कशी झालेली. मी तुम्हाला 101% सांगते की ही डिश जर तुम्ही बनवली तर तुम्ही म्हणाल की खरंच खूप छान, झटपट आणि इझी ही डिश आहे आणि खूपच टेस्टी झाली. तर अचानक घरात पाहुणे आले, काय द्यावं समजत नाही आहे, मुलांना टिफिनला काय द्यावं त्याचा प्रश्न पडला आहे, तर ही डिश नक्की ट्राय करा. मुलांना टिफिनमध्ये दिल्यावर मुलांना पण आवडेल आणि पाहुणे पण नक्कीच खुश होतील. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाकी तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. इंस्टाग्राम फेसबुकवाले मला फॉलो करा. चला मग उद्या भेटूया, बाय.